महानगरपालिकांच्या निवडणुकामध्ये खरं तर पातळी सोडून आता ह्या टीकेने जोर धरलेला आहे. काल पुण्यातलं वक्तव्य बघता अजितदादांचं आणि तिथल्या स्थानिक आमदारांचं, आता हे एकमेकाच्या अंगावर तलवारी घेऊन धावून जाण्याचं शिल्लक राहिलं होतं. कोणी गरुडा म्हटलंय तर कोणी अवकात काढली. म्हणजेच सत्तेमध्ये एकत्र असलेले दोन पक्ष ज्या पद्धतीनं भांडत आहेत, सत्ता ही सर्वोच्च आहे, विचार मात्र कुठेच दिसत नाही, अशा प्रकारची भूमिका आता सगळ्यांना महाराष्ट्रातील जनतेला बघायला मिळत आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या डोक्यामध्ये राग आणि संताप या सगळ्या प्रकरणामध्ये दिसतोय. परंतु जनता हतबल आहे असंच म्हणावं लागेल. कारण ज्या यंत्रणांचा वापर करून, ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाचा वापर करून, पोलीस यंत्रणेचा वापर करून, गुंडांना पोसून जे सरकार चालवलं जात आहे, ते तीनही पक्षांच्या लोकांनी आश्रय हा गुंडांचा घेतला आहे. त्यामुळे जनता दहशतीखाली आहे. अन्यथा रस्त्यावर फिरू देणार नाही अशी अवस्था महाराष्ट्रामध्ये या लोकांना पाहावी लागली असती. हे कोणीच यांना थांबवू शकले नसते. मुळात आज निवडणुकीला आता महानगरपालिकेच्या 4 दिवस शिल्लक आहेत. 5 दिवस आम्ही काल मुंबईतलं वक्तव्य, दोन्ही मुलाखती पाहिल्यात तुम्ही सगळ्यांनी. अमरनाथमध्ये आमचे नगरसेवक पळवले गेले, ठीक आहे, गेले. आणि भारतीय जनता पक्ष हे स्वच्छ पक्ष आहे का? यांचा चेहरा स्वच्छ राहिला का? काल मला वाटतं जयंत पाटलांनी एक किस्सा सांगितला की ये आए थे तवायफ के कोठे पर, ये आए थे तवायफ का कोठा बंद करने के लिए, पर सिक्कों की खनक देखी और खुद ही मुजरा कर बैठे. और सुंदर बोलले. आणि हेच आता भारतीय जनता पक्षामध्ये सुरू आहे. हे आणि स्वच्छ कारभार, स्मार्ट सिटी, ह्याला सगळ्या सत्ताधाऱ्यांचे बोर्ड लागले असतात आणि त्याच्याखाली कुत्री बसली असतात. हे स्वच्छ. पैसा आला, पैसा गेला कुठे? चंद्रपूरमध्ये पैसा आला, अमृत योजना आली, तुम्ही भूमिगत गटार योजना आली, पण आले पैसे गेले कुठे? उपयोग काय? पाणी मिळतं शहराला? चंद्रपुरामध्ये बंद गटार योजना आली, पाणी त्याच्यातून उपयोग झाला, कारण ते कनेक्शनच जोडले नाहीत घराघराला. फक्त लाईन टाकली, रोड खोदले आणि पूर्ण शहर उद्ध्वस्त करून ठेवला. टक्केवारीसाठी, कमिशन खोरीसाठी शहर भकास करण्याचं काम सुरू झालेलं आहे. मोकाट जनावरांचा सुटसुटाट आहे. शुद्ध पिण्याचं पाणी मिळत नाही. शहरामध्ये प्रचंड कचरा आहे, घाणीचं साम्राज्य आहे, प्रचंड रस्त्यामध्ये खड्डे पडले आहेत. शहर पूर्ण, खरं म्हणजे जबाबदारी कोणाची की पूर्ण शहर ड्रग्सच्या, अंमली पदार्थांच्या विळख्यात सापडलेला आहे. चंद्रपूर शहराची ही गती पाहिल्यानंतर, ही स्थिती पाहिल्यानंतर, भाजपा तेरे राज में युवा हो गया बर्बाद, भाजपा तेरे याद में युवा हो गया बर्बाद, तू कितना भी चिल्ला फिर से नहीं करेगा तुझे याद, म्हणायची पाळी आली. वाट लावून ठेवलाय. म्हणून माझ्या या सगळ्या परिस्थितीमध्ये जनता नक्कीच विचार करेल आणि महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये पैसा, प्रचंड पूर, बजेट, एका प्रभागाचा 1-1 कोटीचा बजेट, नागपूरमध्ये 5-5 कोटीचा बजेट,
मुंबईमध्ये 10-10 कोटीचा बजेट. पैसा आला कुठून? पैसा येतो कुठून? आमदार फोडायसाठी एवढाले पैसे आले कुठून? पक्ष फोडायसाठी आले कुठून? एक एक नगरसेवकाचा विड्रॉल करायसाठी 4-4, 3-3 कोटी रुपये दिले कुठून? विड्रॉल घेण्यासाठी, अनपोज करण्यासाठी. आणि हे जर पैसे देऊन ऐकले नाही तर उमेदवाराची मानगूट पकडून ढकलत त्यांना फॉर्म विड्रॉल करायसाठी घेऊन गेले. हे सगळं पाहिल्यानंतर खरंच आता आपण लोकशाहीमध्ये जगतो का, हा खरा प्रश्न आता आपल्याला पडतोय. म्हणून मला असं वाटतं की आता तरी सुजाण जनतेने ज्यांचा लोकशाहीवर विश्वास आहे, हा देश संविधानावर चालावा असं वाटत असेल तर मात्र नक्की विचार करतील आणि महानगरपालिकेचे निकाल तुम्हाला बदललेले दिसतील.